जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11वा भीम दशक नाम समास 5वा राजकारण निरूपण नाम श्रीराम समर्थ कर्म केलेची करावे ध्यान धरलेची धरावे विवरलेची विवरावे पुन्हा निरूपण म्हणजे पहा पूर्वी केलेलेच उत्तम कर्म पुन्हा पुन्हा करावे जे आपल्याला उत्तम कार्य अनुभवायला येते ते कार्य पुन्हा पुन्हा करावे। जी ध्यान साधना आहे ध्यानाभ्यासही नित्य करीतच जावा। तसेच अध्यात्म निरूपणाचे विवरण सतत तेच करीत जावे। पहा राजकारण हा सांप्रत काळातील परवलीचा शब्द म्हणला आहे। अशा राजकारणावर समर्थांनी संपूर्ण एक समास लिहिला आहे। हे ऐकून हे बघून आपल्या किंवा अनेकांच्या भुवया उंचवल्या गेल्या असतील, पण या भीमदशकातून समर्थ त्यांना अपेक्षित असलेल्या महंतांच्या अंतर्बाह्य निर्मितीची प्रक्रिया समजावून देत आहेत। महंत म्हटलं की त्याचा लोकसंग्रह आला, लोकांशी संपर्क आला, लोकांशी सुसंवाद त्यांच्यात मिसळणं हे ओघाओघानं आलंच। लोकांच्या निरनिराळ्या तऱ्हा विचित्र स्वभाव हे सर्व पाहता महंताजवळ विलक्षण असं संघटन कौशल्य असायलाच हवं। याविषयी कुणाचंच दुमत नसावं। त्याशिवाय त्याच्याकडं नेतृत्व गुणही विशेषत्वानं असायलाच हवं। महंतांच्या अशा विविध गुणांचं विवेचन आणि त्याच्या आचार धर्माची एक आदर्श रूपरेषा समर्थ आपल्याला सांगत आहेत। त्याला त्यांनी राजकारण असं म्हटलेलं आहे। हे सर्वप्रथम ध्यानात घेतलं पाहिजे। आपण नेहमीच्या अर्थानं जो राजकारण शब्द वापरतो त्याला आपणच मलिन करून टाकला आहे। लौकिक राजकारण आणि महंतांसाठी समर्थांना अपेक्षित असलेलं राजकारण यात खूपच अंतर असून त्यातील महत्त्वाचे फरक समजून घेणं आपला गोंधळ टाळण्याच्या दृष्टीनं अत्यावश्यक आहे। त्यामुळं राजकारणाविषयी आपल्या विचारांची दिशा तर बदलेलच, पण रूढीप्रमाणे राजकारणाच्या चिखलात आपण रुतून बसणार नाही हे अधिक महत्त्वाचं आहे। लौकिक पातळीवरील राजकारणाची पत आज पार ढासळलेली आहे। समर्थांना महंताला जो राजकारणाचा बोध द्यायचा आहे तो उच्च प्रतीचा आहे। सामान्य राजकारण स्वार्थ, प्रतिष्ठा, मानमरातब यांच्या रसिकेची भोवती फिरत असतं। हे आपण फार पूर्वीपासूनच पाहत आलेलो आहे। समर्थांचं राजकारण मात्र निस्वार्थाच्या पायावर उभं आहे। ते इतर थातुरमातुर पदांसाठी नसून आत्मपदासाठी आहे। इथं कुठल्या मान मरातबाची अपेक्षा नाही। समाज मानाचं उन्मयन साधून त्यांचं संघटन करून राम कार्यासाठी महंतानं समाजाला प्रेरित करणं असा समर्थांचा राजकारणाचा विशाल दृष्टिकोन आहे। राजकारणाद्वारे समाजसेवा, सुखसोयी पुरवणं असा साधारण उद्देश असू शकतो, मात्र महंतानं स्वतःबरोबरच समाज बांधवांच्याही मनाची मशागत करून समाज रचनेत आमूलाग्र बदल घडवून आणत त्यांना त्यांचं जीवनध्येय प्राप्त करण्यात मदत करावी असा समर्थांच्या राजकारणाचा उदात्त हेतू आहे। राजकारणात नेता पुढारी आवश्यक असतो, पण समर्थांना नेता नव्हे तर नेतृत्व अधिक महत्त्वाचं वाटतं। नेत्यामध्ये वैयक्तिक गुणधर्म येतात तर
नेतृत्वामध्ये गुणविशेष आढळतात. समर्थांचा व्यक्तिविशेषापेक्षा गुणविशेषावर भर आहे. ज्यानं अंतरंगात गुणांचा अभ्यास केला, विकास केला, तो स्वतःसाठी महंतच झाला. त्यानं स्वतःचं नेतृत्व केलंय, स्वतःला नेमकी दिशा दिली आहे, स्वतःचा उद्धार करून घेतला आहे. अशा महंताकडं अनेक जण आकृष्ट होतात. त्याला आदर्श मानून त्याच्यासारख्या गुणांचा अभ्यास करणारे, स्वतःचा आंतरिक विकास साधणारे अनेक लोक तयार होतात. एक गोष्ट लक्षात घ्या, व्यवहार्य राजकारणात व्यक्तिपूजा आढळते, तर समर्थांचं राजकारण अव्यक्ताची पूजा बांधणारं आहे, हे ध्यानात ठेवलं पाहिजे. आत्मारामाच्या प्राप्तीसाठी अंतरंगाची शुद्धी करून स्वतःत नेतृत्व गुणांचं संवर्धन कसं करायचं आणि त्याचबरोबर लोकसमूहात राहून, लोकांच्या बरोबर राहून आत्मसन्मुख कसं व्हायचं, यावर मोलाचं बहुमोलाचं मार्गदर्शन समर्थ या समासातून करत आहेत. ते म्हणतायत, कर्म केलेची करावे, ध्यान धरलेची धरावे, विवरलेची विवरावे, पुन्हा निरूपण तैसे तैसे आम्हास घडले, बोललेची बोलणे पडले, काजे विघडलेची घडले, पाहिजे समाधान. म्हणजे समर्थ काय सांगतायत पहा, आम्हालाही तसेच करावे लागत आहे. जे पूर्वी बोललो तेच परत परत बोलणे भाग पडत आहे. कारण श्रोत्यांचे बिघडलेले समाधान त्यांना परत प्राप्त करून दिले पाहिजे. पहा समर्थ काय आपल्याला समजवतात की याच्या अगोदर सुमारे 104 समासांमधून स्थूल देहापासून मूळ मायेपर्यंतचा अभ्यास आपण पाहिला. त्यामध्ये समर्थांनी आत्मज्ञानाच्या दृष्टीनं जी काही महत्त्वाची सूत्र सिद्धांत सांगून ठेवलेले आहेत, त्यांचं वरचेवर चिंतन मनन होणं गरजेचं आहे. कारण एकदा वाचून किंवा ऐकून ती सूत्र मनात ठसतीलच असं नाही. निरूपणामधून त्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकल्याशिवाय पचनी पडणार नाहीत, तुमच्या अंतरंगी उतरणार नाहीत. आता हेच पहा, दासबोधाचा अर्धा अधिक भाग अभ्यासून झाला तरीही कुठल्या दशकात समर्थांनी काय सांगून ठेवले हे चटकन आपल्या लक्षात येत नाही. त्यासाठी दासबोध उघडावाच लागतो. तो नित्य वाचनात ठेवला नाही तर थोडंफार कळालेलं ज्ञान विस्मृतीत जायला वेळ लागत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत, मी मागं जे बोललेलो आहे ते पुन्हा पुन्हा सांगावं लागतं, जेणेकरून श्रोत्यांचं समाधान बिघडणार नाही. दासबोधासारख्या ग्रंथातील अद्वैत तत्वज्ञान अंतरंगात साठवणं, त्यावर मनन चिंतन करून त्याचं निधिध्यासात रूपांतर होणं व ते कृतीत उतरवणं आपल्यासारख्या सामान्यांना अवघड जातं. कारण आपलं मन दृश्याशी सहज समरस होत असतं. त्यामुळं अद्वैत चिंतनातून मिळालेलं समाधान बिघडतं. मनस्थिती बिघडली की चिंतन प्रवासात बाधा निर्माण होते. ग्रंथबोधावरील सद्गुरू वचनांवरील चिंतनाला मर्मबंधातल्या ठेवीप्रमाणे जर जपायचं असेल, ते चिंतन वारंवार घडावं असं जर वाटत असेल, तर प्रपंचातील विचारधारेत देहाधिष्ठित भूमिकेत बदल करणं जरुरीचं आहे. अंतरंगात थोडी जरी चलबिचल झाली तरी त्याचे पडसाद लोकांशी असलेल्या आपल्या वागणुकीतून दिसून येतात. त्यामुळं नेतृत्व करणाऱ्या महंतांचं अंतरंग कमालीचं शांत असावं असं समर्थांना वाटतं. शांत स्थितप्रज्ञ अशी आंतरस्थिती
असणाऱ्या महंतापुढं कामाचा महापूर जरी आला तरी तो डगमगणार नाही. मनानं अस्थिर असलेला नेतृत्व करू शकणारच नाही. ज्याचं स्वमनावर नियंत्रण नाही, जो आतून डळमळीत आहे, त्याच्या चित्तात चिंतनाची आवर्तनही घडू शकत नाहीत. लोकांना दिशा देण्यासाठी नाही तर किमान स्वतःला घडवण्यासाठी का होईना महंताला विशेष अशा गुणांचा विकास करणं क्रमप्राप्त असतं, असं समर्थ या समासात सांगत आहेत. महंताची आंतरिक जडणघडण व्हावी, त्याचा आंतरिक विकास व्हावा, यासाठी समर्थ काही महत्त्वाचे मुद्दे सांगू इच्छित आहेत. ते आपणही प्रयत्नपूर्वक आचरणात आणावेत असं समर्थांना वाटतं. अद्वैत तत्वज्ञानात विश्वास हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जो महंत समाजाचं नेतृत्व करतोय, राम कार्यासाठी संघटन करतोय, त्याच्यापाशी प्राधान्यानं जर कुठली गोष्ट असायला हवी तर ती म्हणजे इतरांचा त्याच्यावरील प्रगाढ असा विश्वास. पुढे समर्थ म्हणतायत, अनन्य राहे समुदाव, इतर जनास उपजे भाव, ऐसा आहे अभिप्राव. उपायाचा म्हणजे आपल्या भोवती जो लोक समुदाय गोळा झाला आहे त्याची अनन्य निष्ठा टिकवणे फार महत्त्वाचे आहे. त्यांची अशी अनन्य निष्ठा पाहून इतर लोकांच्या मनातही भाव उत्पन्न होतो. हा उपाय करण्यात मुख्य हेतू लोक शिक्षण हा आहे. पहा, सर्व लोकांना सवे घेऊन म्हणजे बरोबर घेऊन त्यांना एकत्रित ठेवून राम कार्य करायचं आहे. त्यांना आत्मारामाच्या दिशेनं घेऊन जायचं आहे. त्या सर्वांना मूळ उद्दिष्टाप्रती प्रेरित करण्यासाठी महंताची भूमिका अत्यंत मोलाची ठरते. वैराग्य आणि विवेक यांनी युक्त असा महंत पुढच्या आघाडीवर राहून समुदायाला भगवंताच्या उपासनेला लावतो. इथं महंताचा ठळकपणे दिसून येणारा गुण म्हणजे इतरांनी जे करून दाखवावं असं त्याला वाटतं ते प्रथम स्वतः यशस्वीपणे करतो, त्याची प्रचिती घेतो आणि मगच इतरांना त्यासाठी प्रोत्साहित करतो. आजकालचे राजकारणी प्रामाणिकता आणि पारदर्शकता यासारख्या शब्दांचा सर्रास वापर करतात. त्याप्रमाणे इतरांनी वागावं अशी त्यांची अपेक्षा असते. मात्र जनता त्यांचं म्हणणं गांभीर्यानं घेतच नाही, कारण ते स्वतः तसं वागत नाहीत. बोलणं एक आणि करणं दुसरंच अशी प्रवृत्ती असणाऱ्या अशा लोकांच्या ठायी नेतृत्व गुणाचा विकास होऊ शकत नाही. म्हणून महंतांची आचरण सूचिताही समर्थांना तितकीच महत्त्वाची वाटते. लोकांमध्ये राहून महंतानं लोकसमूहाला भगवंत सन्मुख करावं, त्यांचं साधनेचं अंग तयार करावं अशी अपेक्षा समर्थ व्यक्त करत आहेत. प्रत्येकाला आत्मसन्मुख करण्याच्या कार्यामध्ये महंतानं स्वतः देखील अध्यात्मपारायण असायला हवं. या सर्वांकडे लक्ष वेधताना समर्थ पुढे सांगतायत, मुख्य हरिकथा निरूपण, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण, सर्वविषयी म्हणजे लोकसंग्रह करण्याच्या अंगी कोणती लक्षणे हवीत ते येथे सांगत आहे. त्याला उत्तम प्रकारे हरिकथा आणि अध्यात्म निरूपण करता आले पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्या अंगी मुत्सद्दीपणा हवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वच बाबतीत
सावधपणा हवा. बघा, कार्यसिद्धीसाठी भगवंताचं अधिष्ठान असावंच लागतं. देशाचं नेतृत्व करणारे पंतप्रधानांसारखे नेते काय किंवा देवकार्यासाठी सज्ज झालेले महंत काय, दोहोंनाही भगवंताच्या साह्याची सारखीच गरज असते. सद्गुरूंचं वाक्य आहे, ज्याच्या मागं उपासनेचा जोर आहे तो जगात खरं कार्य करू शकतो. आचार, संयम आणि उपासना हे महंत कार्याचे आधारस्तंभ आहेत. तुम्ही असं करा, तसं करा, तुम्ही नाम घ्या, भजन करा असं नुसतं म्हणून कुणी उपासनेला लागत नसतं. सद्गुरू अनेकांना नामाला लावू शकले, कारण नामाला त्यांनी स्वतःमध्ये इतकं मुरवलं होतं की त्यांच्या रोमारोमातून श्रीराम जय राम जय जय राम असा जयघोष सतत निनादात असायचा. अनेकांनी त्यांच्या अंगाप्रत्यंगाला कान लावून त्याची खातरजमाई केली होती. प्रथम ते स्वतः नाममय झाले आणि मग नामावतार म्हणून ते समाजमान्य झाले. सारांश म्हणजे महंतानं ध्येयाचा अखंड पुरस्कार करावा, निधिध्यास धरावा. त्यासाठीच प्रथम मुख्य हरिकथा निरूपण, भगवंताचं स्मरण हे त्याचं प्रथम प्रेम कर्तव्य असावं आणि त्यापाठोपाठ इतर गुणांचं संवर्धनही करावं. फूल उमलावं तसंच महंताच्या अंतरंगी इतर कोणते गुण विकसित होतात आणि त्याचा परिमळ दरवळ समाज मनाला कसा सुखवतो याचं चिंतन आपण पुढे बघणार आहोत. महंतांच्या अंगी असणाऱ्या गुणवैशिष्ट्यांचा विचार करताना हरिकथा, निरूपण, भगवंत स्मरण याचा त्याला निधिध्यास असायला हवा असं समर्थांनी सांगितलं. साधनेतून महंतांचं अंतरंग स्थिर झालं की देठातून कळी उमलावी इतक्या सहजपणे महंतांच्या जीवनात इतर सद्गुण विकसित होऊ लागतात. अर्थात त्याचं गुपित हरिस्मरणातच आहे हे विसरून चालणार नाही. अंतर्मुख होऊन महंत जितका भगवंताशी एकरूप होऊ लागेल तितका त्याच्या ठायी नेतृत्व गुणाचा विकास होऊ लागतो. भगवंताविषयीची भूमिका अंतरंगात एकदा का पक्की झाली की मग महंतानं जनमानसात येऊन कार्याला सुरुवात करायला हरकत नाही असं समर्थ सुचवितात. महंतांच्या कार्याची पुढील दिशा कशी असावी यावर समर्थ सांगतात, दुसरे ते राजकारण, तिसरे ते सावधपण. सर्व विषयी म्हणजे भगवंताविषयी त्याचा भोळा भाव जरी असला तरी व्यवहार सोडून महंतानं कधीही परमार्थ सांगू नये असा राजकारण बोध समर्थ देत आहेत. सर्व संतांनी व्यवहार हा व्यवहाराच्या पद्धतीनंच केला आहे. व्यवहार सोडून भगवंत प्राप्तीचा मार्ग कोणत्याही संतांनं सांगितलेला नाही. तेच सूत्र महंतानं आपल्याही जीवनात उतरवावं असं समर्थांना वाटतं. राजकारणाबरोबरच समग्र सावधानता या गुणाचाही समर्थ पुरस्कार करत आहेत. महंताला कुठल्याही विषयीचा तिटकारा नसावा, कारण त्याच्याकडं अनेक लोक येत असतात, त्यांचे विषयही वेगवेगळे असतात. त्यामुळं महंतानं सावध असायला हवं असं समर्थांना वाटतं. मठ प्रस्थापित करून मठपती बनून निश्चिंत बसणं म्हणजे महंत धर्म नव्हे. तो साक्षेपी म्हणजेच प्रयत्नवादी असावा असा समर्थांचा कटाक्ष आहे. समाज संघटन करताना, लोकांना भगवंत सन्मुख करताना महंताला अनंत हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात. उपेक्षा, अवहेलना तर त्याच्या पाचवीलाच पुजलेली असते. अशा वेळी त्याचं मन कदाचित माघारी फिरू शकतं. लोकांना घडविता स्वतःच का मनस्ताप करून घ्यायचा असा विचार करून
एकांतात जाऊन हरिभजनात काळ घालवावा असं त्यास वाटू लागतं. मात्र समाज मनाची मशागत करण्यासाठी अथक प्रयत्न जरुरीचे असतात असं समर्थ महंताला समजवितात. अनेक जण अनेक प्रकारचे आक्षेप घेऊन महंताकडे येतील, विचित्र प्रश्न विचारतील. त्या प्रत्येकाचं समाधान करण्याचा प्रयत्न महंतानं करायला हवा. लोकांनी दूषणं दिली, बोल लावले, आरोप केले तरी त्याचं निराकरण करून त्यांना क्षमा करावी. त्यांच्याविषयी मनात राग द्वेष उत्पन्न होऊ देऊ नये. पदाची अभिलाषा किंवा मोबदल्याची अपेक्षा असेल तर राग लोभ उद्भवू शकतो. पण इथं तर महंताला रामकार्य करायचं आहे, त्याला समाजाकडून कुठल्या परताव्याची अपेक्षा नसते. अशी उदार निरपेक्ष भूमिका हे महंतपणाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणता येईल. पुढे जाणावे परांचे अंतर, उदासीनता निरंतर, नीती न्यायासी अंतर पडोचणे दावे. म्हणजे तो लोकांच्या अंतकरणातील भाव जाणणारा असला पाहिजे. निरंतर तो अलिप्त असला पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत त्याने नीती न्याय सोडून वागता कामा नये. पहा समर्थ काय म्हणतायत की लोकांची मनीषा ओळखता येणं, मनातील इच्छा ओळखणं, वृत्ती अलिप्त उदासीन असणं हे गुण महंताच्या दृष्टीनं अतिविशेष आहेत. मठ स्थापून आपलं प्रस्थ वाढवायचं, आपल्यापेक्षा कुठलाही आणि कुणालाही मोठं होऊ द्यायचं नाही, अशी जर महंताची वृत्ती असेल तर सामान्य राजकारणी आणि त्याच्यात फरक तो काय राहिला. म्हणून महंत निरंतर उदासीन असावा. उदासीनता म्हणजे अलिप्तपण, लौकिक गोष्टींचा हव्यास नसणं. प्रभू रामचंद्रांनी भरताला राज्यकारभार हाती घेण्यास सांगितलं, पण त्यानं प्रभू रामांच्या पादुका सिंहासनावर ठेवल्या आणि स्वतः त्या राजपदापासून दूर राहिला. वनवासी नेसतात तशी वल्कल परिधान करून तो प्रभू रामांच्या पुनरागमनाची वाट पाहत राहिला. त्यानं नीती न्यायानंच वागणं कधीच सोडलं नाही. अशा धर्मवीर भरताचं चरित्र महंतासाठी आदर्शवत आहे. समर्थ म्हणतात, महंतांची वृत्ती भरतासारखी उदासीन असेल तर लोकांना समजविण्यासाठी त्याला फारसे श्रम करावे लागणार नाहीत. आजवर जितके महंत होऊन गेले त्यांच्या चरित्रातून तितिक्षा, त्याग असे गुणधर्म प्रकर्षानं समोर येतात. ते पदासाठी गादीसाठी राजकारण करत नाहीत, त्यामुळं त्यांना फार बोलावं लागत नाही. त्यांचा एखादा शब्द किंवा वाक्य ऐकण्यासाठी लोक जीवाचे कान करून तयारच असतात. कारण बोले तैसा चाले या उक्तीप्रमाणे असलेली त्याची वर्तणूक समाज जाणून असतो. आपल्याकडे म्हणतात की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे समर्थ म्हणतायत. समर्थांना असं सांगायचंय. पुढे संकेत लोक वेधावा, एकूण एक बोधावा, प्रपंच ही सावरावा, यथोन शक्यता. म्हणजे संकेताने त्याने लोकांना आकर्षित करून घ्यावे आणि लोकांना उपदेश करावा, शहाणे करावे, यथानुशक्ती त्यांचा प्रपंच सावरण्यासही मदत करावी. बघा, काही संकेत करून किंवा मोजकेच शब्द बोलून महंत लोकांना आपलंसं करतो, त्यांना ज्ञानबोध देतो. महंताचं आचरण पारदर्शक असल्यामुळं त्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेविषयी लोकांना पुन्हा पुन्हा सांगावं लागत नाही. जनहित सांभाळताना महंतानं स्वतःचा प्रपंचही सावरावा असं समर्थ सांगत आहेत. परिवारातील लोकांना जर तो समाधानी ठेवत नसेल, त्यांच्या इच्छापूर्तीसाठी
तो इतरांकडे हात पसरत असेल तर तो लोकांचा ओशाळा होतो. म्हणून त्यानं स्वतःचा प्रपंच नेटका करावा अशी सूचना समर्थ करतायत. आजच्या राजकारणातील मोजक्याच आदर्श व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत ते आपल्या देशाचे भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पदभार स्वीकारल्यानंतर केवळ 2 सुटकेस घेऊन राष्ट्रपती भवनात प्रवेश केलेले डॉक्टर कलाम कार्यकाल समाप्तीनंतर तेवढ्याच 2 सुटकेशीनिशी त्या प्रसादातून बाहेर पडतात. राष्ट्रपती असताना दिल्लीला येणाऱ्या त्यांच्या खाजगी पाहुण्यांची व्यवस्था त्यांनी स्वतःच्या खर्चाने केली. स्वतःच्या गरजा त्यांनी स्वकमाईतून पुऱ्या केल्या. समर्थांना अपेक्षित असणारे महंतांचे काही गुण डॉक्टर कलामांच्या अंगीही होते. तशाच अलिप्तपणे राहून देश सेवेचं व्रत सांभाळणारे राष्ट्रप्रेमी नेते आजही राजकारणात आहेत, पण त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. जेव्हा महंतांच्या आचरणातून जनमानसाविषयीची तळमळ प्रामाणिकता दिसू लागते तेव्हा त्याचं वर्तन लोकांना भिडतं आणि ते त्याचं नेतृत्व मान्य करू लागतात. असो, महंतांचं पुढचं गुणवैशिष्ट्य सांगताना समर्थ पुढे सांगतायत, प्रपंच समयो ओळखावा, धीर बहुत असावा, संबंध पडो नेदावा, अतिपरी तयाचा. म्हणजे प्रपंचात वेळ प्रसंगाचे भान ठेवावे, कठीण समयही धीर सोडू नये, यथायोग्य ते सर्व करीत असतानाही प्रपंचात अधिक गुंतू नये. पहा, प्रपंचात असावं, तो सावरावा, पण महंतानं त्यात गुंतून पडू नये. तसं झालं तर अनेकांना आधार देण्याचं महत्कार्य तो करू शकणार नाही. प्रपंचात कमी जास्त होणार, सुखदुःखाचे प्रसंग येणार. त्यामुळं महंतानं प्रपंचाकडं त्रयस्थपणे पाहावं, प्रसंगाचं गांभीर्य ओळखावं, पण धीर सुटू देऊ नये. ज्याला महंत व्हायचं आहे त्यानं प्रपंच जीवाला फार लावून घेऊ नये. आजचे राजकारणी पदाचा सत्तेचा गैरवापर करून घरची नातलगांची तुंबडी भरण्यात मग्न असताना खरा महंत वरील गुणांच्या आधारे जनसेवेचं एक आदर्श प्रारूप समाजापुढं ठेवत आहे. ही नक्कीच प्रशंसनीय आणि चिंतनीय बाब आहे. उपाधीशी विस्तारावे, उपाधीत न सापडावे, निचत्व पहिलेच घ्यावे आणि मूर्खपण म्हणजे आपल्या कार्याचा व्याप वाढवावा, पण त्यात जास्त गुंतू नये. सुरुवातीपासूनच आपण आपल्याकडे कमीपणा घ्यावा, मूर्खपणाही घ्यावा. पहा, समर्थ म्हणतायत, महंताला समाजात मान आहे, पण त्यानं सावध राहून सर्व उपाधींपासून दूर राहावं, असा मोलाचा उपदेश समर्थ करत आहेत. मान मरातब वाढवून घेण्यात बऱ्याच जणांना धन्यता वाटते, पण सामाजिक वैयक्तिक उपाधीपासून दूर राहता यावं याकरता महंत अत्यंत निष्पृह असणं आवश्यक असतं. उपाधीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी अहंकार त्यागून कमीपणा, अज्ञानीपणा स्वतःकडे घेता आला पाहिजे. मी तुमच्यातीलच एक अज्ञ जीव आहे, मग हा मान सन्मान कशासाठी? अशा लीन भूमिकेमुळं महंताला जनप्रियत्व प्राप्त होतं. अशा सवयींमुळं महंताला लोकांच्या मनाचा ठाव घेणं सोपं जातं. त्याला लोकांच्या मनात सहज शिरता येतं. महंतांचे असे अनेक पैलू समर्थ आपल्याला उलगडून दाखवत आहेत, जेणेकरून आपणही त्यांचा प्रयत्नपूर्वक अंगीकार करावा. आता समाज घडवण्याच्या दृष्टीनं महंत इतरांकडे कसं बघतो, दोषांचा डांगोरा न पिटता त्यावर पांघरून घालून बदल कसा घडवता येतो याचं सुंदर वर्णन आपल्याला पुढे समर्थ सांगत आहेत.
जो आपल्या नेतृत्व कौशल्याच्या बळावर समाजात भरीव असं रामकार्य करत असतो, बहुजनांना आत्मसन्मुख होण्यासाठी प्रेरित करत असतो, अशा महंतांच्या स्वभाव वैशिष्ट्यांचा आपण आज अभ्यास करत आहोत. तितिक्षा हा महंतांच्या गुणमालेतील आणखी एक ठळक गुण. तितिक्षा म्हणजे सहनशीलता. लोक संघटन करताना त्याला लाभाची अपेक्षा जरी नसली तरी महंताला बऱ्याच अग्निदिव्यातून जावं लागतं. 18 पगड जातींच्या लोकांना एकत्र करून त्यांच्या निरनिराळ्या विचारधारांना एक दिशा देऊन भगवंत प्राप्तीच्या ध्येयाप्रत नेणं फार अवघड गोष्ट आहे. त्यासाठी महंताकडं उत्तम संघटन कौशल्य असायला हवं, म्हणजे टीम बिल्डिंगचं कार्य त्याच्याकडे असायला हवं, असं समर्थांनी सुमारे 350-400 वर्षापूर्वीच सांगून ठेवलेलं आहे. आजही ते सूत्र राजकारण, उद्योग, विविध संस्था, संघटनांच्या उभारणीसाठी उपयुक्त पडतं, आजही योग्य लागू पडतं. त्यामुळंच तर दासबोध हा कालातीत ग्रंथराज आहे. समर्थांच्या पुढील ओवीत संघ बांधणीचं गुपितच उघड झालेलं आहे. दोष देखो न झाकावे, अवगुण अखंड न बोलावे, दुर्जन सापडो न सोडावे, परोपकार करुनी म्हणजे दुसऱ्याचे दोष दिसले तरी त्यावर पांघरून घालावे, कुणाचेही अवगुण कधीच बोलून दाखवू नये, दुर्जनांशी गाठ पडली तर त्यांच्यावर उपकार करून त्यांना सोडून द्यावे, त्यांना समज द्यावी. पहा, लोकांना एकत्र बांधून ठेवायचं असेल तर त्यांचे दोष झाकून ठेवावेत, दुसऱ्याचे अवगुण कधीही बोलून दाखवू नयेत. दोष अवगुण सर्वांदेखत बोलून दाखवले तर मोठ्या प्रयत्नानं भगवंत प्राप्तीच्या मार्गावर आलेले लोक त्या मार्गावरून घसरण्याची, ध्येयाकडे पाठ फिरवण्याची दाट शक्यता असते. उलट महंतानं प्रत्येकाकडं असलेल्या गुणांचा उपयोग राम कार्यासाठी कसा करता येईल याचा विचार करावा. कुशल मनुष्यबळ मिळत नाही व त्याचा परिणाम म्हणून कामं विहित वेळेत पूर्ण होत नाहीत. अशी शेतीपासून उद्योग क्षेत्रापर्यंत सर्वांची एकच तक्रार असते. अशी तक्रार करण्यापेक्षा, हातपाय गाळून बसण्यापेक्षा उपलब्ध असलेल्या साधनातून कार्यसिद्धीसाठी प्रयत्न करणे केव्हाही श्रेयस्कर नव्हे का? यासाठी एक आपण रामायणातील उदाहरण पाहूया. सीता माऊलींचं अपहरण झाल्यानंतरचा हा प्रसंग आहे. मारीच राक्षसाचा समाचार घेऊन प्रभू राम लक्ष्मण जेव्हा पर्णकुटीत परतले तेव्हा त्यांना सीता कुठंच दिसेना. आसपासचा सर्व परिसर धुंडाळला, सर्व भाग धुंडाळला, पूर्ण व्यर्थ. काय करावं काय नाही, कुठं सीतेला शोधावं हे त्यांना काही केल्या सुचेना. सैरभैर झालेले ते दोघे जण त्यावेळी त्यांच्याकडं धनुष्य बाणाशिवाय इतर कुठलीही साधन सामुग्री नव्हती, मनुष्यबळ नव्हतं. आपण त्यांच्या जागी असतो तर काय केलं असतं? जाऊ द्या हा वनवास असं म्हणून आपण तातडीनं अयोध्येत परतलो असतो. भरताची प्रसंगी इतर राज्यांची मदत घेऊन मोठ्या सैन्यानिशी सीतेला शोधण्यासाठी निघालो असतो. हे ठीक आहे, पण प्रभू राम आणि लक्ष्मणानं यातलं काहीही केलं नाही. ते दोघेच सीतेला शोधत भटकत होते. मग जटायूकडून त्यांना रावणानं सीतेचं अपहरण केल्याचं कळलं. त्यावेळेला चक्रवर्ती सम्राट असणारा रावण कुठं असतो, त्यानं सीतेला कुठं ठेवलं आहे याचा त्यांना काहीच थांगपत्ता नव्हता. प्रभू राम आणि लक्ष्मणापुढं पुन्हा मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं. पुढं त्यांची भेट सुग्रीवाशी झाली. प्रभू रामांनी त्याच्याशी मैत्री केली. सुग्रीवाच्या आधिपत्याखाली असंख्य वानरांना एकत्रित केलं. 18 पद्म इतकं ते सैन्य होतं असा उल्लेख आहे.
वानरांच्या दोषांवर पांघरून घालून प्रत्येकाच्या गुणाचा प्रभू रामांनी सुयोग्य आणि नेमक्या वेळी वापर करून घेतला. हनुमान स्वारीनं सीतेचा शोध लावला. नल नील यांनी सेतू बांधला. पहा पुढे याच वानर दलाच्या संघटित शक्तीच्या बळावर बलाढ्य राक्षस सेनेचा पराभव झाला. प्रभू रामांनी लंकापती रावणाचा वध करून सीता माऊलीला परत मिळवलं. या मोहिमेमध्ये सुरुवातीला केवळ प्रभू राम आणि लक्ष्मण दोघेच होते, पण लंकेवर चढाई करता क्षणी विशाल वानरसेना प्रभू रामांच्या मागे खंबीरपणे उभी होती. हे साध्य झालं ते केवळ प्रभू रामांच्या अंगी असलेल्या खऱ्या महंतांच्या गुणामुळं. त्यांनी इतरांचे दोष झाकून ठेवले, त्यांचे अवगुण बोलून दाखवले नाहीत. उलट हे कार्य तुम्ही करू शकता असा विश्वास त्यांनी प्रत्येकामध्ये निर्माण केला. त्यामुळंच तर अशक्यप्राय वाटणारं कार्य शक्य झालं. हेच ते राम कार्य. याच्यात जोडीला प्रभू राम लक्ष्मणाचा आणखीन एक गुण प्रकर्षानं जाणवतो. तो म्हणजे समोर दुर्जन जरी आला तरी त्याला उपकृत करून त्याला आपलं मिंद करून सोडणं. प्रभू राम लक्ष्मणादी वानरसेना रामेश्वरी होती तेव्हा रावणाचे 2 हेर गुप्तपणे बातम्या आणण्यासाठी वानर रूपात राम सैन्यात दाखल झाले होते. रामस्तुती चाललेली असताना सर्वजण तल्लीन होऊन नाचत होते. त्यावेळी रावणाच्या त्या हेरांचंही देहभान हरपलं. आपण कशासाठी इथं आलोय हे ते विसरून गेले. इतक्यात काही वानरांना त्यांची खरी ओळख पटली. त्यांना पकडून प्रभू रामांसमोर उभं केलं. रावणानं हनुमंताची जी स्थिती केली होती तशीच या गुप्तहेरांची अवस्था करावी असं वानरांना वाटत होतं. मात्र लक्ष्मणानं विवेकानं तसं करणं टाळलं आणि त्यांच्या हाती रावणासाठी एक संदेश देऊन त्यांची स्वस्थानी पाठवणी केली. ते आता लक्ष्मणाचे मिंदे झालेले होते. लंकेकडं परतत असताना त्यांच्या चांगुलपणाचाच ते विचार करत होते. वास्तविक ते दोघे पूर्वजन्मींचे कुणी ऋषी होते. शापामुळं त्यांना हा जन्म मिळाला होता. राम कार्यात अप्रत्यक्षरित्या का होईना पण सहभागी झाल्यानं त्यांचाही उद्धार झाला. या प्रसंगातून हे शिकायला मिळतं की आपल्याशी कुणी वाईट वागतंय म्हणून जशाच तसं या न्यायानं द्वेष वाढवण्यापेक्षा त्याला मिंद करून सोडावं. संघटन कौशल्यातील हे प्रभावी विस्मयकारक सूत्र आपण जर दैनंदिन जीवनात वापरलं तर जागोजागी प्रेमाचे निर्झर वाहू लागतील. त्याच्या स्नेहमय जलानं सुसंवादाचं भरघोस पीक निघेल आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम बनून जाईल. हे प्रत्येकानं ध्यानात ठेवावं. पुढे तरे भरोच नये सुचावे नाना उपाये नवे तेची करावे कार्ये. दीर्घ प्रयत्ने म्हणजे तरेवाईकपणे वागू नये. अडचणीत सापडले असता नाना उपाय योजून नाना उपाय सुचून सुटका करून घ्यावी. दीर्घ प्रयत्नाने असंभाव्य कार्यही करून दाखवावी. महंतांच्या विशेष गुणांच्या या कडीतील आणखीन एक माणिक मोती म्हणजे समर्थ पुढे सांगत आहेत. फड नासोची नेदावा पहिला प्रसंग सावरावा अतिवाद न करावा कोणी एकासी. म्हणजे समुदायात फूट पडू देऊ नये. कठीण प्रसंगी धैर्याने सर्वात सावरून घ्यावे. कुणाशीही अतिवाद करू नये. पहा समर्थांचं हे सूत्र. पहा समर्थ काय सुचवू पाहत आहेत. महंतानं लोकांच्या वर्मावर बोट ठेवू नये. त्यांना दुखवू नये. त्यांच्याशी वाद घालू नये. सुसंवादानं संघटन साधतं. महंतानं लोकांना त्यांच्या खऱ्या ध्येयाची सतत जाणीव करून द्यावी. त्यासाठी दुसऱ्याचं दुःख जाणता यायला हवं. अशी संवेदनशीलता महंताला भगवंताकडून मिळालेली देणगीच आहे. हा गुण कुठून बाहेरून शिकता येत नाही.
सद्गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे ते म्हणत की माझ्यात व्यावहारिकदृष्ट्या एकच दोष आहे आणि तो म्हणजे मी दुसऱ्याचं दुःख पाहू शकत नाही. ही सहजावस्था संवेदनशील महंताचं मन नवनीताहून कोमल असतं. जो स्वतःपुरता जगतो त्याला परम दुःख नेहमीच शीतल वाटतं, पण ज्याचं समर्पण वैश्विक पातळीवर पोचलेलं असतं असा महंत इतरांचं दुःख स्वतःचं दुःख समजतो. त्यामुळंच समर्थ पुढे म्हणतात, दुसऱ्याचे अभिष्ट जाणावे, बहुतांचे बहुत सोसावे, न सोसे तरी जावे दिगांतराप्रती. म्हणजे दुसऱ्याचे मनोगत इच्छित जाणून घ्यावे, अनेकांचे अनेक प्रकारचे वागणे सोसावे, जर ते सोसत नसेल तर तेथून लांब कुठेतरी निघून जावे. दुःख दुसऱ्याचे जाणावे, एकोन तरी वाटून घ्यावे, बरे वाईट सोसावे समुदायाचे. म्हणजे दुसऱ्याचे दुःख जाणावे आणि ते सहानुभूतीने ऐकून वाटून घ्यावे, आपल्या समुदायाचे बरे वाईट सहन करावे. पहा, लोक समुदायाला एकत्र ठेवण्यासाठी त्यांची दुसरी नस ओळखण्याचं कसब महंताजवळ असायला हवं. लोकांचं कुठं अडतंय हे समजण्या इतपत तो संवेदनशील हवा. संवेदनशीलतेशिवाय संघटन अशक्यच. जेव्हा महंत परमध्येयासाठी जन मनाला एकत्र बांधत असतो तेव्हा त्याला आजच्या संगणकीय भाषेगत बोलायचं झालं तर हार्डवेअर म्हणजे मनुष्य आणि सॉफ्टवेअर म्हणजे जाणीव या दोघांचीही सारखीच आवश्यकता असते. लोकांचं सुखदुःख त्यांच्या समस्या नीट समजावून घेण्यासाठी महंत उत्तम श्रोता असायला हवा. आपलेही कान श्रवणासाठी तयार व्हावेत असा समर्थ वारंवार आग्रह धरत आहेत. तो यासाठीच. श्रवण हे संघटन व्यवस्थापनातील एक महत्त्वाचं अंग आहे. अपार असावे पाठांतर, सन्निधची असावा विचार, सदा सर्वदा तत्पर परोपकारासी. म्हणजे खूप पाठांतर असावे, नेहमी विचारपूर्वक वागावे, तसेच परोपकार करण्यासाठी सदैव तत्पर असावे. शांती करून करावी, तन्हे सांडून सांडवावी, क्रिया करून करवावी, बहुतान करवी. म्हणजे स्वतः अत्यंत शांत राहावे आणि इतरांनाही शांत करावे. आपण तरेवाईकपणाने वागू नये आणि इतरांनाही वागू देऊ नये. आपण स्वतः कार्य करीत असावे व अनेक लोकांकडूनही करवून घ्यावे. प्रसंग कसलाही असो, महंतानं अंतर्बाह्य शांत राहावं आणि इतरांनाही शांत करण्यास शिकवावं, शांत राहण्यास शिकवावं. त्यांनी तरेवाईकपणाने वागू नये आणि इतरांनाही तसं वागण्यापासून परावृत्त करावं. स्वतः साक्षेपी उद्योगी असावं आणि लोकांनाही कामसू म्हणजे कार्यशील बनवावं. महंताला हे सारं जमू शकतं ते केवळ एकाग्र चित्ताच्या अफाट ऊर्जेमुळं. आणि चित्त एकाग्र करण्याचा हमखास उपाय आहे भगवत स्मरण. नामस्मरणाच्या उपासनेच्या जोरावरच महंत स्वतः परमशांतीचं सुख अनुभवतो आणि इतरांनाही त्याची अनुभूती देतो. मात्र अनुशासनाच्या दृष्टीनं काही वेळेस त्याला अप्रिय निर्णय घ्यावे लागतात. असे प्रसंग त्यानं कसे हाताळावेत याविषयीचं समर्थांनी केलेलं मार्गदर्शन आपण पुढे पाहणार आहोत. महंत अंतर्यामी अत्यंत शांत असतो. त्याच्याकडं येणाऱ्यात गुण दोष हे असणारच. त्यावर जास्त किंवा काही चर्चा न करता त्यांच्या गुणांचा राम कार्यासाठी कसा उपयोग करून घेता येईल हे तो नेहमी पाहत असतो. तथापि राम कार्यामध्ये जर कुणी अडकाठी आणण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा बंदोबस्त करणं महंताला कर्म प्राप्त ठरतं. तो कसा करावा यावर फार छान उपदेश देताना समर्थ पुढे सांगत आहेत. करणे असेल अपाये
तरी बोलून दाखवू नये. परस्परेची प्रत्यय प्रचितीस आणावा. म्हणजे कुणाला अपाय करायचाच असला तर तो बोलून दाखवू नये. परस्पर दुसऱ्याकडून कार्य करून घेऊन त्याला प्रत्यय आणून द्यावा. पहा, राजकारणात किंवा रामकार्याचा कारभार सांभाळताना एखाद्याला अपाय करायची वेळ आलीच तर महंतानं त्याबद्दल कुणालाही सांगू नये. त्यात न गुंता दुसऱ्याकरवी ते कार्य करून घ्यावं. कोमल वाचा दे रे राम, विमल करणी दे रे राम, अशी रामाकडं विनवणी करणारे समर्थ अपाय करण्याचं सूत्र का बरं देत असावेत? सत्कर्माला विघ्नही असणारच. समाज संघटित होऊन एका महान ध्येयाप्रती जाण्यास जेव्हा सज्ज होतो तेव्हा त्या कार्यात बाधा उत्पन्न करणारे, विचारभेद करून दुही माजवणारे समाजकंटकही त्या समुदायात असतात. अशा विघ्नसंतोषी प्रवृत्तींना वेळीच थोपवण्याचं काम महंताला मोठ्या चतुराईनं करावं लागतं. म्हणूनच समर्थांनी प्रसंग ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, असंही मागणं प्रभू रामांकडं मागितलंय. अंतर्यामी स्वस्थ असलेला भगवंताशी तदाकार झालेला महंत अपाय करेलच कसा, असा प्रश्न आपल्या मनात उद्भवू शकतो. कारण महंत तर अगदी निस्पृह असतो. ना त्याला कशाची अपेक्षा असते, ना त्याला काही सिद्ध करण्याची खुमखुमी असते. मग त्यानं इतरांना अपाय करावा असं नेमकं काय घडत असावं? सद्गुरू म्हणत, आपला हेतू जर एकदम शुद्ध असेल पण कृती तितकी शुद्ध नसेल तर भगवंताच्या दरबारी त्याला मान्यता मिळते. मात्र कृती कितीही उत्तम असली आणि हेतूच जर शुद्ध नसेल तर अशी कृती भगवंतास कधीच प्रिय होत नाही. ज्या मर्यादा पुरुषोत्तम असणाऱ्या प्रभू रामांचं नाम सद्गुरू श्री समर्थ यांनी आयुष्यभर घेतलं, ज्याच्या आदर्श पूर्णावताराला चिंतनासाठी म्हणून आपल्या समोर उभं केलं, त्या प्रभू रामचंद्रांच्या जीवनातील काही संदर्भ घटना समर्थांच्या या ओवीची जणू पुष्टीच करतात असं म्हटलं तर आश्चर्य वाटेल ना. त्यापैकी एक घटना आहे वाली वधाची. बाली हा सुग्रीवाचा मोठा भाऊ. गैरसमज होऊन वालीनं सुग्रीवाच्या पत्नीला आपल्या ताब्यात घेऊन सुग्रीवाला किष्किंधे बाहेर हाकलून लावलं होतं. बिचारा सुग्रीव भयग्रस्त होऊन वृक्षवेलींचा आश्रय घेत ऋषीमुख पर्वतावर कसेबसे दिवस कंटत होता. अशा भयभीत जीवांच्या पाठीशी महंतानं आपली शक्ती लावावी आणि जो त्यास घाबरवीत आहे त्यास उचलून लावावं असं समर्थ सुचवित आहे. पुढे, जो बहुतांचे सोसिना त्यास बहुत लोक मिळेना, बहुत सोसिता उरेना. महत्व आपुले म्हणजे जो अनेक लोकांचे बोलणे वागणे सहन करीत नाही त्याला लोक संग्रह करता येत नाही. पण म्हणून जास्त सोशिकपणाही दाखवू नये, नाहीतर आपले महत्त्वच राहत नाही. पहा, समर्थ किती छान सांगतायत की लोकांचं दुःख, त्यांच्या मनातील वैषम्य महंतानं समजून घेऊन त्यांच्या निरसनार्थ जे म्हणून योग्य शक्य आहे ते सर्व करावं. परंतु त्यांच्या भिडेला बळी पडून केवळ लोकांच्याच मतानं महंत निर्णय घेऊ लागला. राम कार्य विसरून त्यांच्यासाठी खस्ता खाऊ लागला तर लोकांना महंताची किंमतच राहणार नाही. आपण कसेही वागलो तरी महंत आपल्याला पाठीशी घालतोय अशी समजूत होऊन लोक नीती न्याय नियमांची पायमल्ली करू लागतात. म्हणून महंतानं कर्तव्य कठोर असलं पाहिजे. लोक जिथं जिथं कर्तव्याला चुकत आहेत तिथं तिथं त्यांना योग्य दिशा देणं, त्यांची जागा दाखवणं आवश्यक ठरतं. राजकारण हे कुणाच्या प्रभावाखाली होता कामा नये.
राजकारणामागील उदात्त हेतू जर सदैव डोळ्यासमोर असेल तर महंताला लोकसंग्रह करणं किंवा त्यांना भगवंत सन्मुख करणं तितकंसं अवघड जात नाही. अशा साधारण असाधारण राजकारणाविषयी जितकं बोलू लिहू तितकं थोडंच आहे. राजकारण बहुत करावे परंतु कळोच नेदावे, परपिढेवरी नसावे अंतःकरण, म्हणजे मुत्सद्देगिरीने वागावे. पण आपण काय करतो याचा कुणालाही थांगपत्ता लागू देऊ नये. दुसऱ्याला त्रास देण्याचा विचार मात्र मनात कधीही येऊ देऊ नये. पहा, आजच्या राजकारणात मनुष्यच एकमेकांच्या जीवावर उठलेला आहे. स्वार्थ आणि दुसऱ्याला त्रास देण्यासाठीच राजकारण खेळलं जात आहे. मात्र समर्थांचं राजकारण स्वार्थ प्रेरित नसल्यामुळं ते एका वेगळ्याच उंचीवर आहे. ते सांगतात लोकसंग्रहासाठी मोठं कार्य करावं लागतं. ते करताना गुप्तता जरूर बाळगावी, लोकांना त्रास होईल असं महंताचं राजकारण असता कामा नये. अन्यथा त्याचा दुष्परिणाम काय होतो हे समर्थ पुढे सांगणार आहेत. लोक पारखून सांडावे, राजकारणे अभिमान झाडावे, पुन्हा मिळवून द्यावे दुरील दोरे, म्हणजे लोकांची नीट पारख करावी. जे अभिमानी असतील त्यांचा अभिमान मुत्सद्देगिरीने दूर करावा आणि परत त्यांना युक्तिप्रयुक्तीने आपलेसे करून घ्यावे. पहा, समर्थ किती सुंदर सांगतायत की लोकांना व्यवस्थित ओळखावं. पहा, शिवरायांनी अनेक मावळ्यांना एकत्रित आणलं, त्यांच्यात स्वराज्याचं स्फुल्लिंग चेतविलं, त्यांच्यातील गुणांची पारख करत काही म्होरके तयार केले. ज्याच्या त्याच्या वकुबानुसार म्हणजे ज्याच्या त्याच्या पात्रतेनुसार प्रत्येकास कामगिरी सोपवली आणि ती फत्ते कशी करायची याची दिशाही दिली. शिवरायांचं हे स्वराज्याचं कार्य रामकार्यच होतं आणि ते स्वतः राजकारणातील श्रेष्ठ महंत होते. अशा रीतीनं महंतानं त्याच्याकडं येणाऱ्यास पारखून घ्यावं. तो आपल्या कार्यास कसा उपयोगी पडेल ते पाहावं. योग्य उपायांनी त्याच्यातील अहंकार दूर करावा. मी युक्त वृत्तीमुळं संघटन बिघडतं. त्यासाठी सर्वसमावेशक व्यापक हिताचा विचार लोकांच्या मनात बिंबवावा, जेणेकरून एकजुटीची भावना निर्माण होईल. विचारांनी मनांनी दुरावलेल्यांना जवळ करावं. हे सारं करत असताना महंतानं पुढील काही सूत्रही ध्यानात ठेवावी. हिरवटासी दुरी धरावे, कचरटासी न बोलवावे, संबंध पडता सोडून जावे एकीकडे. बघा, हिरवटाला लांब ठेवावे. भीतीग्रस्त माणसाला आपले बेत सांगू नयेत. अशा माणसांशी संबंध आल्यास तेथून दुसरीकडे निघून जावे. किती सुंदर असं समर्थ सांगत आहेत पुढे. ऐसे असो राजकारण, सांगता ते असाधारण, सुचित असता अंतकरण, राजकारण जाणे. म्हणजे असो राजकारण हे अशा प्रकारचे असते, त्याचे वर्णन करून सांगणे फार अवघड आहे. ज्यांचे अंतकरण एकाग्र होऊ शकते तोच राजकारण जाणू शकतो. समर्थांना आपल्याला नेमकं काय सांगायचं आहे की ज्याचं अंतकरण सुचिरभूत आहे, जो हरिकथा, निरूपण, नामस्मरण यांच्या आधारे अंतर्यामी भगवंताशी अनुसंधान राखून आहे, अशा महंताकरवी राजकारणाचं कार्य प्रत्यक्ष भगवंतच करत असतो. केवळ जनहितासाठी झटणाऱ्या लोकांच्या पारलौकिक उन्नतीसाठी
धडपडणाऱ्या महंताचा गौरव करताना समर्थ पुढे लिहितात, वृक्ष रूढासी उचलावे, युद्ध कर्त्यास ढकलून द्यावे, कारभाराचे सांगावे अंग कैसे, म्हणजे भीतीग्रस्त असेल त्याला धीर द्यावा व युद्धकर्त्याला ढकलून द्यावे. कारभाराचे निश्चित असे स्वरूप सांगता येत नाही, कारण केव्हा केव्हा योग्य पण भीतीग्रस्त अशा माणसांना सहानुभूतीने धीर देऊन कार्यास उद्युक्त करावे लागते, तर केव्हा शूरास जास्त चेव येण्यासाठी टोचून बोलून दूर सारावे लागते, हे ध्यानात ठेवावे. पहा, सद्गुरू स्वरूप हनुमान स्वारी सुग्रीवाच्या बरोबर होती, त्याला धीर देत होती, तरीही सुग्रीवाचं मन धास्तावलेलंच असायचं. मग हनुमान स्वारीनं आपल्या आराध्य दैवतास अर्थात प्रभू रामांस येण्याची मनोमन विनंती केली. भक्तांच्या हाकेला राम राया धावून आला. हनुमंतानं सुग्रीवाची प्रभू रामांशी नुसती भेटच करवली नाही, तर त्यांच्यात मैत्रीही घडवून आणली. मैत्रीत सत्य आहे, कैवार आहे. प्रभू रामांनी सुग्रीवाचा सत्य पक्ष उचलून धरला. सुग्रीवानं प्रभू रामांच्या सामर्थ्यांची अनेकदा परीक्षा घेतली, तेव्हा कुठं तो बालीच्या ललकाराला तयार झाला. बाली आणि सुग्रीवाचं तुंबळ गदायुद्ध सुरू झालं. दिसायला दोघे सारखेच, शिवाय सारखेच शक्तिमान. त्यामुळं प्रभू रामांना वालीला ओळखणं आणि त्याच्यावर बाण चालवणं कठीण होऊन बसलं. इथं सद्गुरू रूपी हनुमान स्वारी पुन्हा एकदा धावून आली. त्यांनी तुळशीची माळ सुग्रीवांच्या गळ्यात घातली. मग प्रभू रामचंद्रांनी बालीवर अचूक बाण सोडला आणि त्याचा वध केला. आपणही आपल्या गळ्यात तुळशीची माळा घातली किंवा अनुग्रह रूपानं ती घातली, तरी प्रभू राम आपले रक्षण करतात, राजाराम आहेत, हे खात्रीशीर ओळखावे आणि असा भरवसा खात्रीशीरपणे बाळगावा. लहानपणी कुमार वयातील प्रभू राम लक्ष्मणाला महर्षी विश्वामित्रांनी राजा दशरथाकडून एवढ्यासाठी मागून घेतलं की ते दोघे वीर ऋषी मुनींच्या यज्ञात विघ्न आणणाऱ्या राक्षसांचा बिमोड करतील. राम लक्ष्मणानं विश्वामित्रांचा विश्वास सार्थ ठरवत राक्षसांचा चोख बंदोबस्त केला. मात्र लंकेतील युद्धाच्या प्रसंगी जेव्हा इंद्रजितानं युद्धात यशस्वी व्हावं म्हणून यज्ञ आरंभला, तेव्हा यज्ञाचं रक्षण करणाऱ्या प्रभू रामांनीच लक्ष्मणाला इंद्रजित करत असलेला यज्ञ भंग करण्याची आज्ञा केली. मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या विचारधारेची ही दोन अंग आहेत. त्राटिकेचा यज्ञ उद्ध्वस्त करण्यामागचा उद्देश होता तो प्रभू रामांच्या दर्शनाचा, त्याच्या हातून मरण स्वीकारण्याचा. रामानं तिची इच्छा पूर्ण केली आणि तिला निजस्थानी नेलं. मात्र इंद्रजिताबाबतची परिस्थिती वेगळी होती. तो यज्ञ करीत होता म्हणजे त्याची कृती निश्चितच चांगली होती, पण त्यामागचा हेतू अशुद्ध, हे लक्षात घ्यावा. प्रभू रामांशी असलेल्या वैरानं भरलेला होता. त्यामुळं प्रभू रामांनी इंद्रजितचा यज्ञ पूर्णत्वास जाऊ दिला नाही. महंतांच्या विवेक बुद्धीला किती महत्त्व असतो हे या प्रसंगातून दिसून येतं. त्यामुळं राम कार्यामध्ये जे जे अनावश्यक आहे, बाधक आहे, ते सर्व कर्तव्य भावनेनं प्रसंगी अपाय करून दूर करण्याची हातोटी महंताजवळ असायलाच हवी, असा आग्रह समर्थ आपल्याला धरत आहेत. भगवंताप्रती जरी त्याचा भोळा भाव असला तरी व्यवहारात मात्र त्यानं भोळसट असू नये. आपल्या मूर्ख कार्याची दिशा, कार्यामागचा उद्देश
त्यानं कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये आणि आसपासच्या लोकांना महंतानं तसं तयारही करायला हवं अशी अपेक्षा समर्थ व्यक्त करत आहेत. पुढे पाहता तरी सापडेना, कीर्ती करू तरी राहेना, आले वैभव अभिलाषीना, काही केल्या म्हणजे जो मुत्सद्दी असतो त्याला शोधू जावे तर तो सापडत नाही, पण कीर्ती वाढेल असे कार्य केल्याशिवायही तो राहत नाही. बरे, लौकिक वैभवाचा स्वार्थही त्याच्या ठिकाणी आढळत नाही. पहा, हे महत्कार्य करून घेणारा माझा प्रभू रामच खरा करता आहे अशी महंताची ठाम भूमिका असते. जेव्हा त्याच्या कार्यानं परमोच्च उंची गाठलेली असते तेव्हा त्या कार्याचा प्रेरणास्त्रोत असणारा महंत शोधू गेल्यास तो सापडत नाही. मान सन्मानाची वैभवाची अभिलाषा त्याला गुंतवू शकत नाही. मानवाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देणारा, व्यापक धर्म स्थापनेसाठी अनंत खस्ता खाणारा प्रत्येक संत सत्पुरुष हा समर्थांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे, नव्हे तो राजकारणाचा आत्माच आहे, हे सर्वांनी ध्यानात ठेवावे. पुढे एकाची पाठी राखणे, एकास देखो न सकणे, ऐसी नव्हेत की लक्षणे चातुर्याची, म्हणजे एखाद्याची पाठ राखणे आणि कुणा एखाद्याचा उत्कर्ष पाहू न शकणे ही काही चातुर्याची लक्षणे नव्हेत. न्याय बोलिता ही मानेना, हित तेची नये म्हणा, येथे काहीच चालेना त्यागेविन, म्हणजे न्याय असेल ते सांगू लागले असता जो ते ऐकत नाही, जी गोष्ट त्याच्या हिताची म्हणून सांगण्यास जावे तर ते त्याच्या मनास पटत नाही, येत नाही, अशा माणसांपुढे काही उपाय चालत नाही, त्याचा त्यागच करावा लागतो. श्रोती कळो न आक्षेपिले, म्हणून बोलिलेची बोलिले, न्यून पूर्ण क्षमा केले पाहिजे. श्रोती म्हणजे श्रोत्यांना हे सर्व कळत असून त्यांनी आक्षेप घेतला म्हणून पूर्वी बोललेलेच परत बोलावे लागते. तरी श्रोत्यांनी अधिक उणे काही बोलले गेले असेल त्याबद्दल क्षमा केली पाहिजे. पहा, श्री सद्गुरू समर्थ किती सुंदर असं एवढं सांगूनही आपल्याला पुन्हा शेवटी काही चुकलं असेल तर क्षमा करावी असं म्हणतायत. पहा मोठेपणा मनाचा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे राजकारण निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.